आणिक एक येथुनी शब्दश्री स्वच्छास्त्रिक आणिक महाबोध कोळिक दुनावली. या ओवीत माऊली ज्ञानेश्वरीच्या शब्द सौंदर्याबरोबरच तिच्यातून प्रकट होणाऱ्या ज्ञानाच्या सामर्थ्याचे अतिशय सुंदर वर्णन करतात. माऊली म्हणतात, देवीची ऐका आणिक एक. म्हणजे काय? तर आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे का, ज्ञानेश्वरीचे वैशिष्ट्य केवळ ती गोड भाषेत सांगितली आहे एवढेच नाही आहे, तर तिच्या प्रत्येक शब्दांमधून ज्ञानाचा प्रकाश अधिकाधिक वाढत जातो. येथोनी शब्दश्री स्वच्छास्त्रिक या शब्दाचा अर्थ असा आहे की या ग्रंथातून शब्दांचे सुंदर वैभव प्रकट झाले आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी अत्यंत घन आणि अत्यंत कठीण असलेले भगवद्गीतेचे तत्वज्ञान सामान्य माणसाला समजेल अशा मायबोली मराठीत सांगितले. त्यामुळे ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला असे वाटते की माऊली आपल्याशी अगदी जवळ बसून प्रेमाने बोलत आहेत. शब्द तेच असतात, पण तेच शब्द संतांच्या मुखातून निघालेले मनाला आणखी अधिक छान स्पर्श करतात. कारण त्या शब्दांमध्ये केवळ विद्वत्ता नसते, त्यामध्ये अनुभव असते, करुणा असते आणि भक्ती, आत्मज्ञान सामावलेले असते. माऊली पुढे म्हणतात, आणि महाबोध कोवळिक दुनावली. महाबोध म्हणजे काय, तर महान आत्मज्ञान. आणि कोवळीक, नुकतीच फुटलेली कोवळी पालवी. जशी वसंत ऋतूंमध्ये झाडाला नवी पालवी फुटते आणि संपूर्ण वृक्षाला नवजीवन मिळते, तसेच ज्ञानेश्वरी ऐकताना आपल्या अंतःकरणात ज्ञानाची नवीन पालवी फुटते. आपल्या मनावर अज्ञानाचे, अहंकाराचे, मोहाचे अनेक थर असतात, पण संत वाङ्मयाचे चिंतन केले की हळूहळू हे थर दूर होऊ लागतात. मी पण कमी होते, विवेक जागा होतो आणि परमेश्वराशी असलेले आपले नाते अधिक जाणवू लागते. ज्ञानेश्वरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचे ज्ञान कोरडे नाही आहे, त्यामध्ये भक्तीचा ओलावा आहे. म्हणूनच माऊलींचे ज्ञान ऐकताना मनाला आनंद मिळतो आणि जीवनाला दिशा मिळते. एखादी ओवी रोज वाचतो, ऐकतो, पण प्रत्येक वेळी तिचा नवा अर्थ जाणवतो. कारण ज्ञानेश्वरी केवळ वाचण्याची पोथी नाही आहे, जगण्याची वाट दाखवणारी ती एक माऊली आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मन अस्थिर झाले आहे. माऊलींचे शब्द आपल्याला पुन्हा स्वतःकडे घेऊन येतात, दुःखात धीर देतात, संभ्रमात विवेक देतात आणि आनंदात नम्रता शिकवतात. म्हणून या ओवीचा सुंदर असा संदेश असा आहे की आपल्या मनातही सद्विचारांची कोवळी पालवी सतत फुटत राहू दे. आपल्या मनातही सद्विचारांची कोवळी पालवी सतत फुटत राहू दे, ज्ञानाचा प्रकाश वाढत राहू दे आणि माऊलींच्या शब्दांचे सौंदर्य आपल्या अंतःकरणात उतरू दे आणि ज्ञानाचे रूप आपल्या आचरणातून दिसू दे. कारण शेवटी फक्त ओठांवर असणे महत्त्वाचे नाही, ती आपल्या विचारात, कृतीत आणि जीवन पद्धतीत उतरली तरच माऊलींचा शब्दांचा खरा प्रसाद आपल्याला मिळाला असे म्हणता येईल. रामकृष्ण हरी. जय माऊली. देवीची ऐका आणिक एक, येथुनी शब्दश्री स्वच्छास्त्रिक आणि महाबोध कोवळिक दुनावली.